पेटीएमचा स्टॉक आज आपल्याला 4% गॅप अपने ओपन होताना पाहायला मिळाला आणि जसं सेशन पुढे गेले मित्रांनो, डे एंडला म्हणजे मार्केट क्लोज होता ही वाढ जवळजवळ 8% झालेली आपल्याला पाहायला मिळाली. तर त्याच्यामागचं कारण देखील तसंच आहे. कंपनीने त्यांचे क्वार्टर 4चे रिझल्ट अनाऊन्स केले आहेत, ज्याच्यामध्ये त्यांचा परफॉर्मन्स अतिशय चांगल्या प्रकारचा राहिला आपल्याला पाहायला मिळाला. लास्ट इयर म्हणजे लास्ट क्वार्टर मार्च 25 मध्ये त्यांचा नेट प्रॉफिट जो निगेटिव्हमध्ये होता तो वाढून आता प्रॉफिटमध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. हे आपल्यासाठी पॉझिटिव्ह संकेत असू शकतात. परंतु इथं प्रश्न असा उभा राहतो की या स्टॉकमध्ये तुम्हाला जर ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर फक्त एवढ्या अपडेटवरती अवलंबून आपल्याला चालणार आहे का? तर नाही मित्रांनो. त्यासाठी आपण या स्टॉकचा आपल्या 4 इम्पॉर्टंट फॅक्टरवरती कंप्लीट अनालिसिस केला आहे. त्यातला पहिला फॅक्टर आहे तो म्हणजे फंडामेंटलचा. त्याच्यामध्ये आपल्याला कळणार आहे की कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे की वीक आहे. दुसरं म्हणजे व्हॅल्युएशन. त्याच्यामध्ये कळणार आहे आपल्याला की आजच्या डेटला ज्या प्राइसला स्टॉक ट्रेड करतोय तो स्वस्त आहे की महाग आहे. त्यानंतर तिसरं आहे ते म्हणजे फायनान्शियल. त्याच्यामध्ये आपली प्रॉफिट अँड लॉस शीट असते, त्याच्यामध्ये कंपनीला सेल्स कशा प्रकारचा होतोय, कंपॅरेटिव्हली नेट प्रॉफिट बरोबर होतोय का, ही माहिती आपल्याला त्यातनं समजणार आहे. आणि चौथं म्हणजे चार्टमध्ये सपोर्ट्स कुठे आहेत, रेसिस्टन्स कुठे आहे, पुढे मोमेंटम कशा प्रकारचा येऊ शकतो, ही सगळी माहिती तुम्हाला त्यातनं कळणार आहे मित्रांनो. त्याच्यामुळे फुल व्हिडिओची लिंक जी आहे ती तुम्हाला पिन कमेंटमध्ये दिली आहे. लिंकवर क्लिक करा. पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा मित्रांनो आणि नक्कीच डिसिजन घेण्यासाठी तुम्हाला यामुळे हेल्प होणार आहे.